आज सकाळी सकाळी डायरेक्ट कामालाच लागले. कारण असं की कालच मी भांडे सगळे काढून ठेवलेले होते, पण शंभूमुळे मला काही जमलंच नाही घासण्यासाठी. तो मला काही करू देत नव्हता, त्याच्यामुळे मी आज सकाळी सकाळी उठली आणि डायरेक्ट भांडे घासायला लागले. कारण असं की तो झोपलेला होता आणि त्याच्यामुळे मी आवरून घेतलं. इथं मी माझे भांडे घासून झालेले होते, माझे स्वतःचं आवरून घेतलं, अंघोळ वगैरे सगळं काही. आणि त्यात ते बाहेर गेलेले होते थोडेसे, त्यांचं काम होतं, त्याच्यामुळे मी इकडे दोघांचा चहा ठेवून दिला. लगेच येणार होतं ते, चहा ठेवला, बाकीचे कामं पण करायला घेतलेलं. किचनवर थोडा पसारा झालेला तर त्याला इग्नोर करा जायचं. घर म्हटलं की थोडंफार पसारा होणारच, थोडा कसा खूप जास्त होणार आहे. कारण की घरात लहान बाळ असलं की पसारा खूप जास्त होतो आणि त्यात छोटं घर असलं की मग खूप ॲडजस्टमेंट करावं लागतं. इकडे ठेवा तिकडे ठेवा सामान. आधी आमचं सामान खूप कमी होतं, पण असं सगळं सामान वाढलं आहे. शंभूवाल्या त्याचं खेळणी वगैरे त्या गोष्टी, किचनवर थोडा पसारा होता, तो सगळा आवरून घेतला. कोणाकोणा तो बरं गवती चहा टाकून, चहामध्ये गवती चहा टाकून कोणाला आवडतं सांगा मला कमेंट करून. मला तर खूप जास्त आवडतो. मी जेव्हा पण भाजीला जाते ना, मी गवती चहा नेहमी घेऊन येते. नेहमी म्हणजे नेहमी, कधीच चुकत नाही. काढले होते भाज्या, कोबी आणि वांगे होते मी भरीतचे, पण ते काही काढले नव्हते मी. ते तसंच करतो माझ्याकडनं गडबड. आम्ही ज्या कॉलनीत राहतो ना, तिथं देवीचं मंदिर आहे. तिथं देवीचंच नाही, सगळेच मंदिर आहेत, गणपती महादेवाचं वगैरे खूप सारे मंदिर आहेत. देवीचं पण मंदिर आहे, त्याच्यामुळे तिथं ना दरवर्षी यात्रा भरते. यावर्षी पण भरणारे म्हणजे ऑलरेडी भरलेलीच आहे. पण नवरात्र आता सोमवारपासून बसणार आहे, स्थापना होणार आहे. यात्रा सुरू झालेली तिथं, तर लहानपणाचे दिवस आठवले यात्रा बघून. इथं आमचं शंभू उठलं डायरेक्ट खेळायला लागून जातो. तो त्याचं म्हणणं की माझ्यासमोर बसून राहा, उभी राहा, असं असतं त्याचं. इथं दुपारी तो छान पद्धतीने खेळत होता त्याचा. मी त्याचा शूट करत होती की कसा खेळतो तो. खेळता त्याच्याकडे बघितलं ना, तो डायरेक्ट आपल्याकडेच येतो. इथं सायंकाळी त्याला खाली केळी घ्यायला. ताई आमच्या घरापासून थोडं जवळच राहतात केळीवाले, त्याच्यामुळे केळी अशा. मग इव्हनिंगला आम्ही गेलो मंदिरात. आम्ही म्हणजे फक्त त्याला घेऊन गेली, कारण की त्याला सायंकाळी खूप जास्त बोर होतं बाई, खूपच. इथं मी बाकड्यावरच घेऊन बसले त्याला, कारण की आम्हाला पुढे पण फिरायचं होतं, कारण की यात्रा बसलेली होती, तिथं जायचं होतं मला. ह्याच लाईनीत मी तुम्हाला दाखवेल पुढे शूटमध्ये. सो गाईज, असं होतं माझा आजचा दिवस गाईज. बाय.